तर श्रीरामाचं काही काळ वास्तव्य असलेल्या नाशिक शहरामध्ये श्रीराम सृष्टी उभारणार असा मानस नाशिक पूर्व मतदारसंघातील भाजपा उमेदवार राहुल ढिकले यांनी व्यक्त केला। निवडणुकीमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त करताना विरोधी पक्षाचे उमेदवार मतदारसंघात 20 दिवसात पोहोचू शकणार नाहीत असंही राहुल ढिकले यांचं म्हणणं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। पाहूयात। भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आमदार याशिवाय नाशिक पूर्वचे आता पुन्हा एकदा ज्यांना उमेदवारी दिलेली आहे ते ॲडव्होकेट राहुल ढिकले आपल्यासोबत आहे। खरं म्हणजे विधानसभा निवडणूक आहे, जोरदार रणधुमाळी या सगळ्या दरम्यान सुरू झालेली आहे। काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहे, कशा स्वरूपाचा विश्वास आहे आपल्याला विजयाचा? निवडणूक म्हटली की एका दिवसाच्या कामावर जनता ठरवत नाही। निवडणुकीत जो लोकांपर्यंत जातो, लोकांचे कामं करतो, जनतेच्या संपर्कात राहतो आणि जनतेला सदैव उपलब्ध असतो, अशा व्यक्तीच्या मागे जनता कायम उभी राहते। आपल्याला माहिती आहे की 2019 साली आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या आणि जानेवारीत कोविड आला आणि कोविडमुळे 2.5 वर्ष काम करायला फारच मर्यादित संधी होती। त्यातल्या त्यात आम्ही विरोधी पक्षात होतो आणि त्याच्यामुळे विकास कामाला 1 रुपया मिळाला नाही। तरी जे आमचे कोविड सेंटर्स होते ते असतील किंवा स्मशानभूमी असेल, जिथे जिथे नागरिकांना त्रास झाला, अडचणी उद्भवल्या, त्या ठिकाणी मी स्वतः गेलो आणि त्यांना अडचणी सोडवल्या। कारण कोविडमध्ये लोकांना धीर देणं गरजेचं होतं। आमच्या जे कोविड सेंटर्स आहेत तिथं प्रत्येक कोविड सेंटरला मतदारसंघातील मी भेट दिली। तिथे लोकांना जेवणाच्या काही अडचणी होत्या, गरम पाण्याच्या अडचणी होत्या, सोयीसुविधा मिळत नव्हत्या आणि त्या सोयीसुविधा मिळण्यासाठी मी तत्कालीन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या सगळ्या गोष्टी मार्गी लावल्या। कोविडनंतर जेव्हा सत्ता आली तेव्हा पहिलं काम मी जे केलं ते आमचा मतदारसंघ जो आहे हा शहरी आणि ग्रामीण मतदारसंघ असा मिळून बनलेला आहे। मखमलाबाद, मसरूळ, आडगाव, नांदूर, मानूर, दशक, पंचक या भागांमध्ये शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना दळणवळणासाठी मळ्यातून शहरात येण्यासाठी ज्या रस्त्यांची आवश्यकता होती असे 80% रस्ते आज आपण खडीकरण, डांबरीकरण करून पूर्ण केलेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याचं समाधान मला लाभलं आहे आणि आळंदी कॅनलचा जो रोड होता, जो मसरूळपासून आडगावपर्यंत आहे, तिथं 2-2.5 हजार शेतकरी राहतात आणि त्यांना आत्तापर्यंत कधीही आमच्या वडिलांनी 2009ला खडीकरण केलं होतं त्या रस्त्याचं, परंतु त्या रस्त्याचं 6 कोटी रुपयाचं डांबरीकरण हे मी करून दिलं आणि एक मोठी उपलब्धता करून दिली। आमच्या शेतकऱ्यांना आळंदी कॅनल पाटाचं रोटेशन असतं, गंगापूरचं असतं आणि जेव्हा जेव्हा त्यांनी वेळोवेळी मागणी केली तेव्हा प्रशासनाशी बोलून त्यांना मी पाणी उपलब्ध करून दिलं। त्यांनी पाहिजे त्या टायमिंगला, पाहिजे त्या दिवशी आपण ते पाणी वेळोवेळी उपलब्ध करून दिलं। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत मी कधीही भूमिका ही माझी स्पष्ट राहिली आणि त्यांच्या विकासासाठीच काम केलं आहे। तुम्ही विकासाचा मुद्दा एका बाजूला मांडत असताना दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी म्हटलं की जनसंपर्क हा अतिशय महत्त्वाचा असतो। तुमच्या बाबतचा जनसंपर्क हा संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे। ढिकले कुटुंब म्हणजे अगदी तुमच्या वडिलांपासूनचा हा सगळा जनसंपर्काचा इतिहास राहिलेला आहे। काय नेमकी याची उजवी बाजू ठरते आपल्या सगळ्या या दरम्यान? आमचा भाग जो आहे हा शहरी मतदारसंघ आहे। जेव्हा आपण एखाद्या फ्लॅटमध्ये जातो त्या बिल्डिंगमधल्या इतर माणसांना सुद्धा कळत नाही की आमदार येऊन गेला। ग्रामीण भागात कसं असतं, एखाद्या गावात जेव्हा आपण जातो तेव्हा गावातल्या चावडीवर जरी आमदार गेला, सोसायटीत जरी गेला, पंचायतीत जरी गेला तरी गावाला कळतं आमदार येऊन गेला। इथं उलटं आहे। इथं जेव्हा आपण फ्लॅटमध्ये गेलो तेव्हा सांगावं लागतं की बाबांनो मी येतोय बिल्डिंगमध्ये सांगा, त्याच्यातले 50%च्या खालीच लोक येतात आणि मग व्हॉट्सअप ग्रुपला आमदार येऊन गेले म्हणून बिल्डिंगच्या जेव्हा कळतं तेव्हा लोकांना समजतं आमदार येऊन गेले। त्याच्यामुळे जनसंपर्क आणि डे टू डे लोकांशी संपर्क हा फार जिकरीचं काम शहरातलं असतं। यामुळे मी जवळपास 2 लाख घरातले 2 लाख लोकांचे वाढदिवस माझ्याकडे आहेत आणि रोजचे 400 ते 700 लोकांना माझ्याकडून वाढदिवसाचं ग्रीटिंग कार्ड जातं आणि लहान मुलं असतं त्यांना गिफ्ट जातं। त्याच्यामुळे जनसंपर्क जो आहे तो महिन्याला 15-20 हजार लोकांपर्यंत तरी मी पोचतो आणि जेव्हा माझा माणूस जातो
तेव्हा लोक त्यांच्या अडचणी सांगतात. त्या अडचणी मला संध्याकाळपर्यंत येतात. दुसऱ्या दिवशी मी त्याच्यावर रिव्ह्यू घेतो, फोन करतो आणि त्या तिथला माणूस जो असतो माझा तो त्या अडचणी सोडवतो. त्याच्यामुळे 1 to 1 मॅन टू मॅन संपर्क हा शहरात गरजेचा आहे आणि मला वाटतं तो माझा बऱ्यापैकी आहे. भाऊ, दुसरा मुद्दा असा की आता ही सगळी निवडणूक या दरम्यान येते, लोकांना काही अपेक्षा असतात. आपलं विजन नेमकं काय आहे? काय नेमकं आपल्याला जनतेला आश्वासित करायचं आहे? आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर नाशकात मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज नव्हतं. आज आपण बघितलं तर महिन्याभरापूर्वी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन नाशिकच्या मेडिकल कॉलेजचं काम चालू झालेलं आहे. जवळपास 600 बेडेड हॉस्पिटल, 100 PGचे विद्यार्थी असलेलं हे मेडिकल कॉलेज एम्सच्या धर्तीवरचं उत्तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल असेल आणि 2 वर्षात जेव्हा हे हॉस्पिटल पूर्ण होईल, मेडिकल कॉलेज पूर्ण होईल, तेव्हा नाशकातल्या एकाही रुग्णाला उपचारासाठी मुंबईला जायची गरज पडणार नाही. कारण मुंबई पुण्याच्या तोडीचे उपचार हे नाशकात राहतील आणि या मेडिकल कॉलेजमध्ये होईल. दुसरं आपण जर बघितलं तर श्रीरामाची सर्वात उंच 70 फूट मूर्ती ही आपण तपोवनात उभारली आहे. मी राहतो काळा राम मंदिरासमोर. माझ्या ऑफिससमोरच पार्किंग आहे आणि जेव्हा टुरिस्ट लोक येतात तेव्हा ते खंत बोलून दाखवायचे की तुमच्या तपोवनात आम्ही गेलो, परंतु बघण्यासारखं काही नव्हतं आणि तिथं खंडर झालेलं आहे. जेव्हा हे बघायचं तेव्हा मनाला कुठेतरी वेदना व्हायची की प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या नगरीत तपोवनाची ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तिथे श्रीरामसृष्टी उद्यान होतं, ते मोकळं होतं. त्यात आपण 70 फूट श्रीरामसृष्टीसाठी श्रीरामाची मूर्ती बनवून पहिला टप्पा पूर्ण केला आहे. भविष्यात जेव्हा लोक तिथं जातील तेव्हा नाशकात घडलेल्या जेवढ्या घटना आहेत, मग शूर्पणखेचा नाक कापल्याचा प्रसंग असेल, मारीचवध असेल किंवा लक्ष्मण रेखा असेल किंवा जटायुष युद्ध असेल, सीताहरण असेल, या गोष्टी ज्या आहेत या तिथं दिसायला बघायला मिळतील. आणि त्यातल्या त्यात कुंभमेळा जो भरतो तर कुंभमेळ्याचं महत्त्व, नाशिकचं महत्त्व, पौराणिक महत्त्व हे पण तिथं बघायला मिळेल. त्याच्यामुळे पर्यटक गेला तर मला वाटतं भारतातली सगळ्यात चांगली श्रीरामसृष्टी उभारण्याचं काम येत्या पंचवार्षिकमध्ये आम्ही करू. दुसरी गोष्ट आपण बघितलं की संभाजीनगर रोड जो आहे, जुना औरंगाबाद रोड, त्या रोडवर कायम ट्रॅफिक राहायची. जेव्हा जेव्हा लग्न सराई असायची तेव्हा 2-2, 4-4 तास तिथं लोक अडकून पडायचे आणि प्रचंड वाहतूक कोंडी होऊन तिथं सगळा बोजवारा ट्रॅफिकचा उडालेला राहायचा. मी स्वतः 4-5 वेळा तिथं थांबलो आहे, अडकलो आहे, ट्रॅफिक स्वतः उतरून तिथं मोकळी केली आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा हा प्रश्न जाणवला, भेडसावला, तेव्हा मी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. मागे मिरची हॉटेलच्या इथे ॲक्सिडेंट होऊन काही लोक प्रवासी पण मृत्युमुखी पडले होते. त्याच्यामुळे मिरची हॉटेलच्या इथं एक आणि नांदूर नाक्याला एक असे 40 कोटीचे 2 उड्डाणपूल आपण मंजूर करून घेतले आणि त्याचं कामही चालू झालेलं आहे. काय मतदानाच्या रूपी आपलं आव्हान असणार आहे? मतदार हा राजा असतो. लोकशाही टिकवण्यासाठी, बळकट करण्यासाठी आणि चांगले लोक सामाजिक कामात टिकवण्यासाठी लोक मतदान करून त्यांचा लोकप्रतिनिधी निवडतात. आपल्याला माहिती आहे की 5 वर्ष जे आहे हे मी संपर्कात आहे आणि समोरचा उमेदवार जो आहे तो अवघ्या 20 दिवसांमध्ये निवडणूक लढवतो आहे. 4,08,000 मतदार आहेत, 2 लाखाच्या वरती घरं आहे. मी स्वतः 5 वर्ष फिरून जवळपास 80% लोकांपर्यंतच पोचू शकलो आहे. 20 दिवसात पोचणं शक्य आहे का हे तुम्हाला, मला, सगळ्यांना माहिती आहे. आणि मग असे लोक कोणत्या भरोशावर निवडणुकीला सामोरं जातात हे जग जाहीर आहे. त्याच्यामुळे ही व्यक्ती नव्हे तर अशा प्रवृत्ती आहे आणि अशा प्रवृत्तींना जर गाडायचं असेल, समाज मन जर चांगलं ठेवायचं असेल, भविष्यातली पिढी चांगली ठेवायची असेल, एक सुदृढ लोकशाही जर टिकवायची असेल तर सुशिक्षित सुज्ञ लोकांनी आणि चांगल्या लोकांनी मताची टक्केवारी वाढवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच मी बिल्डिंग्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन लोकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त बाहेर पडा, जास्तीत जास्त मतदानाला जा. कारण आपण जर बघितलं तर मागे लोकसभेला काही विशिष्ट ठिकाणी 90% वरती मतदान झालं आणि काही ठिकाणी 50% वरती झालं. त्याच्यामुळे फक्त एखाद्याला टार्गेट करून मतदान वाढवायचं आणि त्यांचा पराभव करायचा, ही जी नवीन ट्रेंड आला आहे
त्याला उत्तर द्यायचं म्हटल्यावर चांगल्या लोकांनी घराबाहेर पडणे गरजेचं आहे आणि तेच आवाहन करत मी फिरतोय. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठीचा प्रयत्न असेल किंवा दुसऱ्या बाजूला विकासाचे मुद्दे घेऊन दांडगा जनसंपर्क घेऊन मतदारांना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, मतदान रूपी आपल्या आशीर्वाद पाडून घेण्याचा प्रयत्न भाजपचे उमेदवार डॉक्टर ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्याकडनं केला जातोय. त्यामुळे येत्या काळामध्ये आपला विजय निश्चित आहे अशा स्वरूपाचा विश्वास देखील ते व्यक्त करताय. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.